सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ स्प्राउट्स आणि बघा दादा झोपलाय. झोपायचं कारण पळून आल्यानंतरनंच पडलाय तो आणि बाकीची पण सगळी झोपलेतच आहेत. आता निवांतमध्ये उठतील तोपर्यंत आपण काय करू, आता स्प्राउट्स खाल्ल्यात मग आता त्यामध्ये परत भिजत घालू. त्यामध्ये आपण आहे ना मूग, मटकी, हरभरा आणि शेंगदाणे हे सगळं चारी मिळून रोज भिजत घालायचं फडक्यामध्ये. पळून आल्यानंतर परत ठरलेलं असते की गोळा टाकायची प्रॅक्टिस करायची. दादा झोपलाच होता, म्हणलं चल गोळा घेतला आणि मग ग्राउंडवरती गेलो. 10 ते 15 मिनटं प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस करून झाल्यानंतरनं म्हणलं पाणी लावलं, आंघोळ केली. नंतर बघितलं तर लईच घाण झाली होती. आता आपण घाण केली म्हणलं आपल्याला स्वच्छ करायला लागणार आहे. त्यामुळं मग कसलाच वेळ न घालवता घेतलं पटकन आपलं उरकून 1 तासाभरात सगळे स्वच्छ करून टाकलं. एकदम गाद्या बिद्या सगळं व्यवस्थित करून टाकलं. मग नाश्त्याची वेळ, मग नाश्त्याला ओट्स बनवायचे होते आणि ओट्स बनवायला बघा केळ, खजूर, पंपकिन सीड्स आणि आपलं सपोलाचे ओट्स. नंतर ओट्स बनवून झाले, खाल्ले आणि नंतरनं गेलो जरा बाहेर जरा काम होतं. मग परत जिमला जायच्या अगोदर आपण पीनट बटर, त्यामध्ये ब्राऊन ब्रेड आणि मग जिममध्ये पूर्ण आपण 1-2 तास वर्कआउट करून नंतरनं रूमला आल्यानंतर आपलं प्रोटीन नंतरनं मग जेवणामध्ये बुर्जी, चपाती आणि नंतर क्रिएटिन घेतलं. सकाळी भिजत घातलेले हरभरे, मूग, मटकी परत फडक्यात बांधून ठेवलं म्हणजे सकाळी आपल्याला खायला. मग झाली झोपायची वेळ. मग काय किचनमधली लाईट चालू होती, मग तेवढी बंद करून मग आजचा व्लॉग इथंच संपला. सगळ्यांना गुड नाईट.